मॉर्निंग, वेलकम बॅक. आज आहे 22 ऑक्टोबर आणि आज आम्ही चाललो आहे साताऱ्याला शूट करायला पारूसोबत. पारू आणि आमच्या सिरियलचं इंटिग्रेशन आहे. आणि हे बघा, आता मी पोहे बनवले, पोहे खाते, पॅकिंग करते आणि सरळ सातारा. हे ॲक्च्युली ना सरप्राईज होतं. ॲक्च्युली आज निघायचं नव्हतं बहुतेक, म्हणून ते एकदम एंड मोमेंटला त्यांनी कळलं की उद्या निघायचं आहे अँड ऑल दॅट. सो पॅकिंग झालेलं नाही आहे. मी जाऊन आता पॅकिंग करणार आणि 4 to 5 डेजचं पॅकिंग करायचं आहे. अँड दॅट्स हाऊ इट इज. जर्नीमध्ये माझ्यासोबत सुलेखाताई आणि मानसी असणार आहे. सो आमची जी काय गंमत असेल ती पण मी तुम्हाला दाखवेनच. टिल देन यू गाईज स्टे ट्यून, हॅव अ गुड डे. हॅलो. तर आता हे बघा, हे पॅकिंग करायला घेतलं आहे मी. अँड माझं ॲक्च्युली ना मला पॅकिंगला खूप वेळ लागत नाही. म्हणजे मला माहिती असतं काय 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 पॅक करायचं आहे, तर मी पटकन पॅक करते आणि 1 ते 1.5 तासात माझं पॅकिंग होतं. आता माझ्याकडे साधारण 1 तासच आहे, पण माझं अर्ध्या तासात पॅकिंग होईल, कारण 4च दिवसाचं करायचं आहे आणि 5th डेला आता मी रिटर्न येणार आहे. त्यामुळे 4 दिवसाचे कपडे मी आता इकडे काढून ठेवले. ते फक्त असं व्यवस्थित रोल करून पॅक करायचं आहे आणि पॅकिंग झाल्यावर मी तुम्हाला दाखवते मी कसं पॅक करते. आणि ज्या हँडी गोष्टी असतात म्हणजे हँड वॉश, फेस वॉश, तुमचं मॉइश्चरायझर, ते सगळं तुम्ही नेहमी ना सॅग घेता किंवा शोल्डर बॅग घेता त्याच्यात ठेवा. वेट वाईप्स, परत खाण्याच्या काही गोष्टी आणि कॉटन, विक्स, बाम, हे जे काय आहे ना हे सगळं हँडी ठेवायचं. चार्जर्स, म्हणजे मोठी बॅग उघडायला नाही लागणार. अँड दॅट्स इट. आणि हो, पारुल गर्ग ब्युटी यांच्याकडून मला एक हॅम्पर आलं आहे, ते तुम्हाला दाखवते. दिस इज माय दिवाळी गिफ्ट फ्रॉम देम. आणि आता ते दादा आलेत लगेच. एकच बॅग आहे, सो बॅग ठेवून घेऊ अँड गाडीत बसूया. चलो, गणपती बाप्पा मोरया. फायनली आय मीन गाडी. आता मानसीला फोन करते, तिच्याकडून डिटेल्स घेते आणि मग पुढचा व्लॉग कंटिन्यू करते. तोपर्यंत हॅव अ गुड डे. ओके, स्वतः मानसीला पिक केलंय, हिला उचललंय मी हिच्या घराच्या इकडून. किडनॅप केलंय आणि सुलेखाताईला आता उचलणार आहे. आणि सुलेखाताई आल्यावर माझी गाणी बंद होतील. हो यार 8 घंटे मैं कैसे बिताऊंगी बिना गानों के. हो यार, गाणी. आणि इट इज सोर्स ऑफ एंटरटेनमेंट ना. सुलेखाताई हेडफोन घेऊन ये प्लीज. नाही, मी आणलेत, मी तुला नाही. नाही यार, थोडं तो बोर होता ना, कारण ड्राईव्ह करताना पण. हा यार, आज करेन. सॉफ्ट गाणी लावू. आणि मानसी किती गोड दिसते बघा. आय लव्ह युअर टी शर्ट. थँक्यू, व्हेरी नाईस. मानसी नेहमीच गोड दिसते. हा काय फ्रेंड्स घातले मुद्दामून आपण. ओ, आणि तुम्हाला सांगू सिरियसली, या ट्रिपसाठी मी किंवा सुलेखाताई जेवढे एक्साइटेड असो किंवा नसो, पण मानसी मटन आणि मानसी आणि आपले मयूर दादा इनका ठर गया है की मटन खाएंगे, फिश खाएंगे, ये खाएंगे. 5 दिवस नो डाएट पण नाही. आणि मला तर, मी तर करते ते, बट एखाद दिवस मी 12 नंतर खाऊ शकते. 12 किंवा घेऊन ठेवायचं 12 नंतर खायचं असं काहीतरी. येस. आणि मानसीचा घसा ऍक्च्युली रिक्षाचा. हसून दाखव. तू नोजपिन चेक कर ना. आणि चलो, स्टे ट्यून. आता आम्ही त्या बोरिवलीच्या ब्रिजला लागलोय, सो ताईला उचलू आणि मग तुम्हाला भेटू. मी चिप्स घेतलेत, बघू मानसी चिप्स. पुढे भेटणार ते येतील, बिल्डिंगच्या खाली येतील. मानसी करणार सांगते. हां, ओके, मानसीला माहिती. सो सी, दीज आर द चिप्स. कुरकुरे, अंकल चिप्स. हे कुरकुरे प्लास्टिकवाले जे सगळे म्हणतात. लेमन भेळ आणि 2 माझा आणि 1 जिरा ड्रिंक. आणि ताईशी कोऑर्डिनेशन सुरू आहे आमचं. अँड दॅट्स इट. आता हे जरा ठेवूया. फायनली ताईच्या बिल्डिंगच्या आतमध्ये आलो. आम्ही लोकेशन लोकेट केलं आहे सक्सेसफुली. अँड नाव वी आर वेटिंग फॉर हर. अँड ती आली की आमची गाणी बंद होती, तोपर्यंत ऐकून घेऊ. आणि ना आता आम्ही पनवेलच्या मॅकडॉनल्ड्सला थांबलो आहे. हे आम्ही काय काय घेतलं आहे, 3 मॅकबफ आणि 1 मीडियम फ्राईज आणि ताई इकडे अमेरिकानो कॉफी घेते आहे. अँड आम्ही थांबलेलो ॲक्च्युली एक छोटूसा ब्रेक घेण्यासाठी, पण मग विचार केला की चलो खाईल येते, कारण आता आम्हाला साताऱ्यापर्यंत किती 6.5 तास, 4.5 तास. सो जेव्हा आम्ही निघालेलो तेव्हा ड्रायव्हर काकांना 9 तास दाखवत होते आणि आम्हाला 7.5 तास दाखवले. बट आता आय थिंक 5 आवर्स पर्यंत ते आलं आहे. आता 5 आवर्सपर्यंत तो स्पॅन आला आहे. बट आय डोंट नो किती वाजता पोचणार, कारण आता वाजलेत 5 आणि आम्हाला 5 तास.
आता वाजलेत 5:08 आणि आम्हाला दाखवत आहे 11:28 ETA. पण आता ते अपडेट झाले आणि आता ते दाखवत आहे 10:30. बट विच इज ऑलमोस्ट इक्वल की आम्ही रात्रीच पोहोचणार आहोत. सो म्हटलं काहीतरी खाऊन घेऊया. सो दॅट्स वाय मग आम्ही टेक अवे घेतलं आहे. येस, आम्ही एक्सप्रेस वेला आहोत. मानसी मागे त्या बाजूला ताई आहे. अँड आम्ही इथून आता आम्हाला अजून 3 ते 4 तास लागणार. म्हणजे एस्टिमेट टाईम मला 10:30 दाखवत होतं. मग अशी मी तुम्हाला मॅकडॉनल्ड्सवर पण सांगितलंच की आम्हाला 10:30 हे टाईम दाखवत आहे. आत्ता वाजलेत 6:20. सो एक स्टॉप आम्ही घेऊन झाला आहे. आता पुढे आम्ही कुठे जेवणार काय करणार माहीत नाही. पण जिकडे छान लाईट आला वा. सो वी आर इन टनल. आणि पुढचा स्टॉप कुठे घ्यायचा काय घ्यायचं हे ठरवू आम्ही. म्हणजे मी पुण्याच्या पुढेच घेऊ कारण तिकडे म्हणजे आमची जेवायची इच्छा आहे. पुण्याच्या पुढे कुठेतरी असं ढाबा स्टाईल किंवा लेट्स सी काय मिळतं. अँड बस दॅट्स हाऊ आवर प्रवास इज गोईंग व्हेरी वेल. अँड आम्ही मज्जा करतोय, गप्पा मारतोय, मग थोडं मध्ये हसलो, मग शांत बसलो, सगळंच. सो इट इज गोईंग गुड ॲज ऑफ नाव आणि पुढे पण छानच होईल. सो टिल देन यू गाईज स्टे ट्यून. बाय बाय. अजून एक टनल आलाय तो दाखवते. दिस इज हॅलो. तर आता ट्रॅव्हल करून आम्हाला आता वाजलेत 8:45 म्हणजे 2 वाजता आम्ही निघालेलो. 7 तास झालेत. अँड आता आम्ही फायनली डिनरसाठी थांबलो आहे. अमृता नावाचं एक रेस्टॉरंट ढाबा टाईप्स. अमृता हां. सो मी अख्खा मसूर घेतला आहे आणि भाकरी आणि हिनी मटन थाळी ऑर्डर केली आहे. म्हणजे ताई आणि ही खाणार आहे. ताई येते आहे. अँड हे फेमस आहे ना खूप अमृताचं काय तर हां असं म्हणतात की इकडचं. आणि हे खेड शिवापूर रोडला आहे. अँड इकडून अजून पुढे आम्हाला 1.5 ते 2 तास लागणार आहे आमच्या हॉटेलला पोचायला. आणि उद्यापासून आमचं पारू आणि सावलीचं जे इंटिग्रेशन आहे त्याचं शूट उद्यापासून सुरू होणार आहे. सो आता आम्ही जरा जेवून घेतो. अँड मी तुम्हाला ह्याची टेस्ट पण सांगते कशी आहे कारण अख्खा मसूर इकडे फेमस आहे असं म्हणतात. सो लेट्स ईट अँड लेट्स जस्ट सी हाऊ डज इट टेस्ट. दिस इज मसूर, दिस इज भाकरी अँड दिस इज माय फेवरेट. काय म्हणताय? एक कुछ टेस्ट करके बता ना. ओके लेट्स सी ह्याच्यात काय काय आलंय. दिस इज सूप. हां म्हणजे हे मटन जे आपण मम्मी सूप देते आपल्याला घरी ते. हां माझं खूप फेवरेट आहे त्यामुळे मी हे. येस 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 प्लीज. मस्त आहे. वाव. आणि हे मटन सुका, दिस इज मटन ग्रेव्ही, भात आणि भाकरी आणि ही मानसी. चलो हे पण घेतेस थोडी भाजी. तिने बघा अजून एक मागून घेतलं. सुरू होताच. चला आता जरा वाढून घेऊ अँड लेट्स चेक द टेस्ट. इथे ना मागे गाणी सुरू आहे सो मला ते कॉपीराईट लागेल असं वाटतं. बट ठीक आहे खाऊन बघूया. खाऊन घेऊ आणि नंतर भेटू. हॅलो गुड मॉर्निंग वेलकम बॅक. तर रात्री मी जेव्हा पोचले ना तेव्हा मला व्लॉग करता नाही आला कारण आय वॉज सो टायर्ड. सो आय स्लेप्ट. आणि माझी रूममेट कोण आहे बघायची आहे. आणि तिला हे सिंगल बेड्स बघून कशाची आठवण झाली ते इथे आठवण झाली मला. मी आता विनीला तेच बोलत होते की विनी हे सिंगल बेड्स बघून असं बिग बॉस मध्ये आल्यासारखं वाटतंय ना. तिकडच्या साईडला तिचं सामान तिकडे, माझं थोडं इकडे. आय स्वेअर. आणि समोर बॅग या त्याच्या चहा. आता आम्ही चहा घेतोय आणि आमची गाडी आली आहे खाली. जस्ट फोन आला की गाडी आली आहे. सो माझा तर चहा झालाय. मेघा म्हणाली की मी एकदम निघता घेईन कारण तिला थोडासा गारचा हवा होता. एनिवे आता आम्ही निघतो आणि आम्ही 4 दिवस एकत्र आहोत. सो तुम्हाला व्लॉग येतील. अँड मेन म्हणजे काय माहिती आहे म्हणजे साताऱ्यात येऊन असं राहून आम्ही जे शूट करतो ना त्याची गंमत वेगळी. आणि ते लोकेशन पण खूप छान आहे ना. खूप सुंदर आहे. तिने काल शूट केलंय. लोकेशन तुम्ही बघाल तर तुम्हाला वाटणार नाही की तुम्ही इंडियात आहात. इतकं सुंदर लोकेशन आहे. मी काल शूट केलेलं आहे आणि मी सांगितलं आपण शूट करणार. हो. आणि ना आम्ही तिकडे जाऊन रील्स वगैरे पण करणार आहोत कारण रोज आम्ही आमच्या सेटवर विचार करतो काहीच होत नाही
कारण इतकं हेवी स्केड्यूल आहे, इतकं टाईट स्केड्यूल आहे. पण इथे वी विल डेफिनेटली ट्राय. सो आतासाठी यू गाईज स्टे ट्यून, हॅव अ गुड डे. सेटवर जाता जाता पण काय काय जर सिनरी असतील तर मी दाखवेन तुम्हाला. आणि हो, साताऱ्यात खूप पाऊस पडतोय. लास्ट टाइम जेव्हा आउटडोर आम्ही केलं सावळ्याची जणू सावलीचं, भोरला शूट होतं आणि मी आले आणि पाऊस धो 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 येण्यासारखं पाऊस. 3 दिवस सलग पाऊस. आम्ही कसं शूट केलं आमचं आम्हाला माहिती. आणि काल पण माझा पहिला शॉट लागला तोपर्यंत एक थेंब पाण्याचा नाही, काय ढग नाही, काय नाही. मी जस्ट शॉट द्यायला उभे राहिले, कुठून ढग आले माझ्यावरती काय माहिती. सुरू झाला पाऊस. जिकडे ड्रॉट प्रोन एरिया असेल ना तिकडे तू जा आणि तिकडे पाणी येईल. माझं नाव माहिती ना काय, मेघा. आणि आमच्या पाण्याचा भरलेला ढग. आणि आमच्या सीझनला आलेलीच तेव्हा ते गाणं लावलं, बरसोरे मेघा. बरसोरे मेघा मेघा. करेक्ट. सो ते गाणं देवच गायला लागतो आपोआप. मी कुठे गेली. परफेक्ट. चलो देन यू गाईज स्टे ट्यून, हॅव अ गुड डे. सी यू ऑल, बाय. आणि आता मी हॉटेलच्या लॉबीमध्ये आले. मेघा येते खाली. आणि हॉटेल पण खूप छान आहे. इनफॅक्ट असं वाटत नाही आहे की साताऱ्यात आहोत आम्ही. छान हॉटेल आहे. अँड आता ऑन द वे जाताना छान छान सिनरी असेल तर मी तुम्हाला नक्की दाखवेन. टिल देन यू गाईज स्टे ट्यून. आणि तुम्हाला ना हॉटेलची लॉबी दाखवते, खूप सुंदर आहे. 4 days आहे इकडे मी, सो मी तुम्हाला टूर देईनच. दिस इज द लॉबी. आता आम्ही निघालोय गोइंग टुवर्ड्स द सेट. इथून सेट आहे अर्धा पाऊण तास आहे. किती तास आहे तुम्हाला माहिती आहे का? अर्धा तास. आणि आपल्यासोबत आज आहे मँगो, अस्मी, ऐश्वर्या, ही भाग्यश्री, तारा वझे आणि मागे जेन्झी आहे, तो लपतोय. जेन्झी चेहरा बघू. ओके. सो पाऊण तास आहे सेटवर पोचायला. तुमचं नाव काय? आकाश. आणि ना आपल्यासोबत आकाश दादा आहेत. म्हणजे ते ड्राईव्ह करता करता थोडी इन्फो देत आहेत की समोर ना सज्जनगड आहे. तिकडे काय आहे दादा? सज्जनगड आहे, धबधबा आहे. अच्छा. आणि ते म्हणतात की इथे स्पेशली लोक फिरायला येतात, म्हणजे वॉटरफॉल आणि स्वामींचं मठ बघायला येतात. सो तुम्ही पण या साताऱ्यात फिरायला. कंदी पेढे मिळतात इकडे. सो सही आहे, सगळंच खूप छान आहे. हे बघा, मी दिसते मिरर मध्ये. आणि कॉपीराइट आता नाही लागणार. काय कॉपीराइट? अरे मी बॅकग्राऊंड म्युझिक देते ना. ओ येस. मग परत काय पैसे कट होतील ना आमचे. सॉरी, शांत बसा ना. पण माझ्या आवाजाने पण कॉपीराइट होईल काय? तुम्ही नाही कम म्युझिक और ऑफ. अजून ऑफ. सूरज की बाहों में तुझा तरी सूर आहे ग, थोडा कमी. त्याच्याकडून शिक. तू बेसुरा नको गाऊ ग. बेसूर गाव. अस्मी सारखी जा सार से वो धीरे धीरे पागल हुआ मैंने धीरे धीरे. अरे ब्लॉग मजा येणार. कॉपीराइट. आणि हे बघा, हे आम्ही आमच्या बंगल्याच्या रस्त्याने दिशेने चाललोय. आणि सगळे मागू, आणि माझ्या मागे आवाज येत असेल वाव वाव वाव. आय स्वेअर, मी तुम्हाला सांगते की मजा येते ना ह्या सेटवर जायला. कारण समोरच तुम्हाला दिसत असेल लेक आहे. अँड करा जरा वाव वाव. आम्ही सेटवर पोहोचलोय आणि मेघा दिसली आहे मला. ऑलरेडी मेघा दिसली आहे. सो हे बघा, आम्ही बंगल्यात पोहोचलोय. जरा उतरून मी ब्लॉग करते. सी दिस, सच ब्युटिफुल, प्रिटी. आणि आता आम्ही या साईटवर पोहोचलो. इकडे मागे लेक आहे, दिसते. सच अ प्रिटी ब्युटिफुल सेट. अँड आम्ही इथपर्यंत यायला 40 minutes लागतात. अर्धा तास 40 minutes. पण कसे आलो हेच कळलं नाही, कारण रस्ता इतका छान होता. आता जरा आतमध्ये जाऊया, बघूया काय कसं काय आहे, सगळं फिगर आउट करू. अँड देन मी. काय करताय मॅम? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बापरे मेघा, मला भीती वाटते यार.
ची एक सगळ्यात बेस्ट गोष्ट आहे की इथे खूप सारे क्यूट क्यूट गुरु आहेत. तिथे शाळे बघ, त्या तोंड फिरवलं डायरेक्ट. बरोबर आहे, तुला सांगितलं त्याने शाळे. सेटवर होत ना, मग फेस दाखवायचा, फेस दाखवायचा. मेघा प्लीज. अँड आय विल शो यू द लेक. आता मी टुवर्ड्स त्या एंडला चालले, कारण आता अजून आम्हाला रेडी व्हायला काय सांगितलं नाहीये. आम्ही बाहेरच काहीतरी ब्लॉग करतोय. सो जाऊया. जस्ट सी दिस. Oh God, such a beautiful scene या. काय स्पेस आहे यांना फोटोज बिटोज काढायला. आणि दिस इज द लेक. जस्ट सी. सुंदर, अति सुंदर, नितांत सुंदर. वाव. आणि आता फोटोशूट डन झालेला आहे. आता मी आज जाते, कारण फर्स्ट सीन मेघाचा आहे, तर ती रेडी होते म्हणून आम्ही जरा फोटोज वगैरे क्लिक करून घेतले, कारण नंतर खूप ऊन होता आणि नंतर अंधार होतो, मग क्लिक करता नाही येणार. प्लस मला ना आता ब्रेकफास्ट करायचा. दादा बोलवायला आलेले. हॉटेलवर ब्रेकफास्ट होतं, पण मलाच माहिती नाही की तिकडे ब्रेकफास्ट होतं. सो आता इकडे नाश्ता आहे, तो मी करून घेते. आता तुम्हाला मी सांगितलं फोटोशूट झालं, म्हणजे आम्ही फोटोज वगैरे काढलेत. आणि आता नाश्ता आहे पोहे. मी काल पण घरातून पोहे खाऊनच निघालेले, इफ यू नो. थँक्यू. दादाने मला पाणी दिलंय. अँड इकडे ना 2 ऑप्शन्स आहेत, अंडा भुर्जी आणि पाव आणि पोहे. मी पोहे घेतलेत कारण मला सकाळ सकाळ नको आहे अंडा भुर्जी. आणि आय टेल यू ऑनेस्टली, खूप कमाल लोकेशन आहे, पीसफुल आहे. म्हणजे पावसाळ्यात तर काय मजा येत असेल इकडे. आता मी मेकअप रूममध्ये आले. माझा मेकअप मीच करणार आहे, त्यामुळे आम्ही वरच्या साईडला बसलो आहे. खाली पण एक मेकअप रूम आहे, पण तिकडे खूप लेडीज आहेत. तर माझा चहा आणताय ना? हां ठीक आहे. सो खालच्या मेकअप रूममध्ये खूप जास्त मुली असल्यामुळे मग आम्ही स्वतःचा मेकअप स्वतःच करतो. सो मी, ताई आणि मानसी ह्याच रूममध्ये आहोत आणि बाकी लोक पण आहेत. बट आम्ही फास्ट आमचा मेकअप करू अँड देन विल गेट सेटल्ड. सो सी द स्टाफ. तर आता मेकअप करून झाल्यावर मी तुम्हाला भेटते, कारण मेकअपला मला एक 30 मिनिट्स तरी लागतील प्रेप करायला. स्किन प्रेप करून मग मी मेकअप करीन. द्या दादा. थँक्यू. दादांनी माझा ब्लॅक टी आणलाय. सो ठेवला व्यवस्थित. अँड नाव सी यू ऑल इन अ व्हाईल. बेस डन झालाय. आता लायनर करते. आणि आता माझा मेकअप तर झालाय. विथ सी माय पसारा. केवढं काय काय करून ठेवलं मी. आणि दिस मेकअप रूम इज व्हेरी सरियल, कारण समोर डायरेक्ट पहाड आहेत, डोंगराचा व्ह्यू आहे. अँड समोर लेक पण आहे. इकडून खाली मी तुम्हाला मगाशी दाखवलं ना, बाहेर गेल्यावर समोर लेक आहे. सुपर्ब नजारा आहे. अँड आय एम व्हेरी हॅपी विथ दिस मेकअप रूम. म्हणजे रोज असं बघून मेकअप केलं तर मजा येईल, म्हणजे छान दिसणार, एकदम फ्रेश. सो तुम्हाला मी समोरचा व्ह्यू दाखव. सिरियस हे बघून आम्ही मेकअप करतो. आणि इथे पण पहाड आहे. पहाड के नीचे मानसी. मी पण रेडी झाले, मेकअप झालाय. आता कॉस्ट्युम झाले की रेडी, कारण सीन्स पण मिळालेत, सीन्स वाचून झालेत. बस दॅट्स इट. एकच सीन आलाय, पण तो खूप मोठा आहे घाटावर, खूप ट्रीटमेंटवाला सीन आहे. सो तो तुम्ही एपिसोडमध्येच बघा, ब्लॉगमध्ये नाही बघू शकत. सो बाय. दिस इज अवर ऐश्वर्या, दिस इज आवर मानसी गेटिंग रेडी. मानसी मेकअप छान दिसतोय आणि आज लिपस्टिक पण वेगळी लावली आहे. आणि मला ना मानसीचे हे शूज इतके आवडलेत. बघू दोन्ही पाय खूप गोड आहेत. मी घेणार आहे सेम गोल्डनमध्ये. दिस इज अमृता ताई. दिस इज प्राजक्ता ताई. आणि ना आता आपण जरा लोकेशन एक्सप्लोअर करूया. हे लेकचं तुम्ही पाहिलं ना, सकाळी आम्ही शूट करत होतो. सो आता मी जरा पुढे चालली आहे. ए हाय, हे भाग्य इकडेच बसले. काय करताय? नेचर. ओ माय गॉड. आणि एक मिनिट, ये कोण आहे? She's on diet. Are you on diet? I am also on diet. मी काळी होईन म्हणून मी सावलीत बसले. Oh, I like it. खरंच. हो राइट, इथे टॅनिंग होऊ शकतं. राइट. ये जो हुआ है इससे और ज्यादा ना हो इसलिए. बाय द वे, आपण काळे होऊ ह्या भीतीने सावलीत आणि अख्खे काळे काळे कपडे घातले. हो, पण सगळं ऍब्झॉर्ब करतं. आम्ही ना, आणि आपल्याला आम्ही सोलार
सेव्ह करतोय म्हणजे रात्री आम्ही थंडी वाजली की. आपल्यासोबत एक तुमची आवडती व्यक्ती आहे. घेऊ तुला ब्लॉग मध्ये. दिस इज पारू. आणि आमचा महासंगम आहे ॲज आय टोल्ड यू. सो ह्यांचा हा बंगला एवढे अमीर लोक आहेत बापरे. मी नाही अमीर, मी नाही अमीर, मी होणार आहे. होणार आहे हो. खूप छान वाटतंय तुमच्या साईटवर होणार अमीर मी ह्या घरची. हो येस पण आय टेल यू युअर सेट इज रिअली रिअली नाईस. तुम्हाला मजा येत असेल ना. इथेच आमच्याकडे आम्ही राहू शकतो. आमचं शूट कोण करेल. सगळ्यांना घेऊन या. आय स्वेअर. अँड मी ऑनेस्टली सांगू दे आर सो वेलकमिंग. इतकी मजा आली ना मेकअप रूम मध्ये येऊन. हो पण अनफॉर्च्युनेटली आपल्याला वेळ मिळाला तर आपण जाऊ फिरायला कुठेतरी. आणि ना तुझं नाव शरयू आहे ना. तिचे डोळे इतके छान तारीफ करते. 1 2 3 ओके. सो बाकी पुढचा व्लॉग मी जेव्हा शूट करेन तुम्हाला दाखवेनच. अभी हम नेचर का मजा लेते. बाय. प्राप्ती डाएट